नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र कमळी आता झोपते निवांत, परंतु अनिकाला भीती वाटत असते की इने जर आता आपला पिलोने जर तोंड दाबलं तर काय करायचं। म्हणून आता अनिकाला तसंच स्वप्नामध्ये दिसते आणि ती लगेच आता अगदी घाबरूनच उठते आणि बघते तर काय गावछाप झोपलेली आहे। आणि आता मात्र मला रात्रीची तर भीती वाटते, ह्या कमळी टमळीचा काय भरोसा आहे, तिने जर खरंच मला मारून टाकलं तर काय करायचं। म्हणून ती आता झोपायला तयारच नसते आणि आता शेवटी मोबाईल पाहत असते, कारण आता झोप येऊ नये म्हणून आता काहीतरी जागच राहावं लागेल, म्हणून ती मोबाईल पाहत असते। मला आता कमळी ह्या अंगावरून त्या अंगावर होते, पण अनिका आता खूप घाबरत असते। तिला आता कमळी आपल्याला मारून टाकेल की काही याची भीती वाटत असते। तेव्हा आता कमळी मात्र झोपेमध्ये तिला निंगीची आठवण येते, म्हणून आता निंगे निंगे करत असते। तेवढ्यात मात्र आता ही अनिका आणखीनच घाबरते आणि लपून बसते। म्हणजे आता ही कमळी टमळी झोपेत सुद्धा बडबड करते की काय, म्हणजे नक्की ही झोपेत चालत सुद्धा असेल। आता अनिकाला आणखीन भीती वाटायला सुरुवात होते, म्हणून मात्र आता ती मेकअपच्या आरशाखाली ड्रेसिंग टेबल खाली लपलेली असते, म्हणजे झोपी जाते। आणि आता कमळी टमळी मात्र आपल्याला काही करणार नाही, म्हणून तेथे कमळीच्या धाकाने मात्र ती लपून बसते आणि तेथेच झोपते। आता सकाळ होते, तर सकाळ झाल्यानंतर रागिनी आत येते आणि रागिनी आता अनिका अनिका करते, तर अनिका मात्र ड्रेसिंग टेबल खाली झोपलेली आहे। म्हणून अनिका अनिका करत आता ए बबू अगं उठ ना बाहेर ये। अनिका खूपच घाबरते आणि आता रागिनीला बघून तिचा जीवात जीव येतो। आता रागिनी तिला बाहेर काढते। अनिका आता डायरेक्ट आता रागिनीला घट्ट मिठी मारते, खूप घाबरलेली असते। आता रागिनी विचारते की काय झालं बेटा, अगं तू अशी तिथे का बसली होती आणि इतकी घाबरली का आहेस। तर रडतच अनिका म्हणते की मॉम अगं ती कमळी टमळी गावछाप कुठे गेली। त्यावरती रागिनी म्हणते की अनिका किती वाजले बघितलंस का, अगं तिने स्वतःची तयारी करून ती मात्र ती म्हातारीला तयार करायला गेलेली आहे। अगं राजा पण तू तेथे असे का झोपली, नक्की काय झालं होतं बरं। तेव्हा आता अनिका रडायला सुरुवात करते। रागिनी विचारते की काय झालं राजा, तू का रडतेस। आता रडतच मात्र अनिका म्हणते की मॉम मला त्या कमळीची खूप अगदी भीती वाटते आणि तिच्या भीतीने मात्र मला रात्रभर झोप नाही आली आणि मला असं वाटतं की ती नक्की मला मारून टाकणार आहे। आणि हे बघ मॉम मला मरायचं नाही, प्लीज मला वाचव। आणि हे बघ उशी घालून गुदमरून मात्र मला खरंच नाही मरायचं। तेव्हा लगेच आता रागिनी तिला समजावते आणि म्हणते की हे बघ राजा असं काही होणार नाही, तू टेन्शन घेऊ नकोस। त्यानंतर मात्र आता इकडे ह्या अन्नपूर्णा आजीला चेक करायला मात्र डॉक्टर येतात। आता कमळी आणि सुजाताही तेथेच असतात। आता डॉक्टरांनी चेक केल्यानंतर कमळी विचारते की डॉक्टर आता त्यांची तब्येत कशी आहे। तेव्हा डॉक्टर सांगतात की आता मात्र त्यांची तब्येत आहे ती नॉर्मल आहे, बीपी सुद्धा नॉर्मल आहे आणि आता त्यांना फ्रेश वाटतं। त्यावरती कमळी म्हणते की हो तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे। कमळी विचारते की हे बघा डॉक्टर तुम्ही म्हणतात परंतु तसं नाही, कारण ह्या अवस्थेमधून त्या कधी बाहेर येतील, त्या म्हणजे नक्की कधी बऱ्या होतील। त्यावरती आता डॉक्टर म्हणतात की हे बघ अगं काही आघात आहे तर ते मनावर झालेले असतात आणि त्यांच्या बाबतीत आपल्याला खूप काही स्पेशल ठेवावे लागतील। आणि हे बघ कमळी अगं त्यांची तब्येत सुधारत असं काही नाही, आणि हे बघ त्यांच्या शरीराची अवस्था म्हणशील तर त्या मनाने अगोदर खूप थकलेल्या होत्या आणि आता मात्र त्यांची मानसिक अगदी अवस्था आहे तर ती जरा बरी वाटते। आणि बघ ना अगोदर मात्र त्यांच्या नजरेमध्ये शून्य असे भाव दिसायचे, परंतु आता मात्र आणि लवकरच मात्र त्यांच्यामध्ये मानसिक बदल जाणवेल, त्यासाठी मात्र एखाद्या इमोशनल अशा झटक्याची गरज आहे। आणि असा एखादा झटका जर त्यांना बसला तर 100% ते त्यातून बऱ्या होतील आणि म्हणजे होतीलच असे मी 100% खात्री सांगते। आणि हे बघ आणि यांच्या बाबतीत तर असं म्हणायचं की यांच्या बुद्धीला अगदी म्हणजे पटकन असं लक्षात आलं, म्हणजे हे बघ कमळी त्यांची मोठी नात आहे, हा सुद्धा त्यांच्यासाठी एक अथा मोठा धक्का असेल। आणि तुमच्या लक्षात येत असेल की नक्की मला काय म्हणायचं आहे ते। आता डॉक्टर निघतात, तेव्हा आता कमळी डॉक्टरांना बाय करते। आता मात्र सुजाता आहे तर ती कमळीला म्हणते की हे बघा आता राजन सर आहे तर त्यांनी मॅडम तुम्हाला कॉलेजमध्ये जायला गाडी पाठवलेली आहे आणि तुम्ही गाडीने आज कॉलेजला जायचं। त्यावरती आता कमळी म्हणते बरं ठीक आहे। सुजाता म्हणतात की हो राजन सरांनी तुम्हाला गाडीनेच कॉलेजला जायला सांगितलेले आहे, असे बोलून त्या बाहेर जातात। कमळी आता विचारात पडते। त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नयनतारा मॅडम यांचं काहीतरी काम सुरू असतं आणि आता त्यांच्या मोबाईलवर एक कॉल येतोय। आता कॉल आल्यानंतर मात्र आता साधनाताईंना ते आवाज देतात आणि कॉल म्हणजे फोन
फोन हवा आहे असं म्हणतात तेव्हा आता साधना ही नयनताराकडे मोबाईल घेऊन येते. आता मात्र नयनतारा फोनवर बोलत असते आणि आता कुणाला तरी ICU मध्ये ठेवलेलं आहे आणि त्याबद्दल त्या बोलत आहे. तर आता फोन ठेवल्यानंतर गौरी मात्र आता हे नयनताराला विचारते की आता त्यांची तब्येत कशी आहे. तेव्हा मात्र आता नयनतारा म्हणते की त्यांना ICU मध्ये ठेवलेलं आहे. परंतु आता हे ऐकल्यानंतर गौरीला धक्का बसतो. गौरी म्हणते की काय बोलतात ICU मध्ये. त्यावर आता नयनतारा विचारते की तुम्ही नक्की कोणाबद्दल बोलतात. आता गौरी म्हणते मी अन्नपूर्णा मॅडम बद्दल विचारते. तेव्हा नयनतारा सांगते की नाही हो, हे बघा ताई, देवाच्या कृपेने मात्र अन्नपूर्णा मॅडम आहे ना त्या जरा बऱ्या आहेत. मला मात्र राधिकाच्या वडिलांबद्दल बोलत होते. तेव्हा आता हे ऐकून गौरी म्हणते की हो असे का. त्यानंतर मात्र नयनतारा आता गौरीचे हावभाव बघून विचारते की पण नक्की तुम्हाला काय झालं, तुम्हाला इतकं टेन्शन का आले आणि तुम्ही इतक्या टेन्शन मध्ये का विचारतात. तेव्हा आता गौरी म्हणते की हे बघा, अन्नपूर्णा मॅडमला जर बघितलं तर मला माझ्या आईची आठवण येते म्हणून तुम्हाला हे सर्व विचारते. आता हे सर्व ऐकल्यानंतर नयनतारा म्हणते की साधना ताई, परंतु तुम्ही त्यांच्याबद्दल अशी विचारपूस करतात की जणू त्या तुमच्या घरातील मेंबर आहे असे. परंतु मी तुम्हाला खरं सांगू का, खरंच खूप छान वाटलं की तुम्ही त्यांची इतकी काळजी करतात म्हणून. हे बघा, तुम्ही मंदिरात जात असता तर तेथे तुमच्या देवीला सांगा की आमच्या अन्नपूर्णा ताईंना लवकरात लवकर बरं करा. आवडते. आता गौरी म्हणते की हो हो सांगते, नक्की सांगते. आणि आता नयनतारा जे काही बोललेले आहे तर गौरीला मात्र आता मनात तेच विचार येतात. गौरी मात्र किचन मध्ये येते आणि मनात म्हणते की ताई, कसं मी तुम्हाला सांगू की माझं आणि त्यांच्याबरोबर काय नातं आहे. त्या माझ्या सासूबाई आहेत. जेव्हापासून मला त्यांच्या तब्येतीबद्दल कळाले तेव्हापासून मात्र माझ्या डोळ्याला डोळा नाही लागला. आणि आता गौरीला मात्र अन्नपूर्णा आजीची खरंच खूप काळजी वाटते आणि ती मनात आता ठरवते की काही झालं तरी एकदा मला त्यांना भेटायचंच आहे, म्हणजे अन्नपूर्णा आजींना. आणि कोण ती मुलगी आहे की त्यांची मोठी नात बनून तेथे आलेली आहे, मला तिला सुद्धा बघायचं आहे. आणि त्यांची खरी नात माझी कमळी आहे. आता मात्र हे सुद्धा खरं आहे. त्या कामिनीमुळे आणि तिच्या लेकीमुळं मी आता मात्र माझ्या कमळी ही त्यांची नात आहे हे सत्य नाही सांगू शकत. याचं मात्र आता गौरीला खूप वाईट वाटतं. मी काय करू देवी आई, तूच मला आता ह्या संकटातून बाहेर काढ, म्हणून आता देवी आईला हात जोडतात. त्यानंतर आता इकडे अनिका घाबरूनच मात्र आता ही रागिणीच्या मांडीवर बसलेली असते. अगदी एका बाळासारखं रागिणी तिला समजावते की अगं बाळा शांत हो, काही खाऊन तरी घे. आता लहान मुलासारखं अगदी रागिणीला घट्ट मिठी मारत म्हणते की नाही, मला भूक नाही. तेव्हा आता कामिनी म्हणते की काय ग, तुला भूक नसण्याला काय झालं बरं आता, अगं तू कशाला इतकी घाबरलीस. तेव्हा मात्र आता अनिका खूपच घाबरून रागिणीला आणखीनच घट्ट मिठी मारते. आता कामिनी तिला म्हणते की अगं हे बघ, तू कामिनीची नात आहे, मग असं त्या कमळी टमळीला कशाला घाबरतेस. अनिका म्हणते की ऍक्च्युअली मी त्या कमळीला सुद्धा नाही घाबरले आणि अगोदर म्हणते की मी कमळीला घाबरले. जे तिचे काही विचार करतेत ना ते खरंच मला खूप असे वेगळंच वाटतं. आणि हे बघ, ही कमळी आहे ना ती खरंच खूप मॅड आहे आणि खरंच तिने मला मारून टाकलं असतं. त्यावरती रागिणी म्हणते की अनिका अगं हे कसं शक्य आहे, ती गावछाप कमळी आहे, ती तुझं काहीच बिघडू शकत नाही. आणि हे बघ, तू रडू नको आणि तू इतकी घाबरू सुद्धा नको. मी एक काम करते, मी डॅडांशी बोलते आणि मी त्याला सांगते गावछाप कमळी आहे तर ती माझ्या अनिकाच्या मात्र अगदी आजूबाजूला सुद्धा त्या रूमच्या नकोय असं मी आता त्यांना सांगते. ठीक आहे अनिका, तू घाबरू नकोस. आता मात्र हे ऐकून कामिनी म्हणते की बघा काय शिकवतेस तू आता रागिनी, म्हणजे तू तिला पळकुटेपणा करायला शिकवतेस. त्यापेक्षा मात्र तू परिस्थितीला तोंड द्यायचे आणि कसे सामोरे जायचं हे तिला शिकव. आणि हे बघ, मी दुसरी काहीतरी व्यवस्था करते. आणि का आपण तिच्यापासून लांब पळायचं बरं, त्या कमळीपासून आपण लांब का पळायचं, अजिबात नाही पळायचं. ती आहे तेथेच राहणार. आणि आज जर मी इतकी वर्ष पळकुटेपणा केला असता तर चाललं असतं का तुम्हाला, पण मी तसं केलं का, नाही ना केले. गेली 17-18 वर्ष मी त्या अन्नपूर्णाला फेस केलेला आहे आणि म्हणून मी इथे टिकून आहे. आणि त्यात म्हणजे आता दुसरी गोष्ट अशी, या म्हातारीची जी अवस्था आहे ना ती करण्यासाठी मात्र मला फक्त 17 आणि 18 वर्ष लागलेत आणि म्हणून मी इथे टिकून आहे, लक्षात घे. आणि हे सर्व केलेलं आहे तर ते एकटीने केलेलं आहे मी, हे लक्षात असून द्या. तेव्हा रागिनी लगेच कामिनीकडे बघायला सुरुवात करते. आता कामिनी म्हणते की एकटीने म्हणजे हे बघ अनिका, तुझी मम्मा होती माझ्या सोबत आणि लिंबू टिंबू होती, परंतु आता काय आहे बरं, आता मात्र आम्ही दोघी तुझ्या सोबत आहोत, तरी सुद्धा तू कशाला घाबरतेस. आणि हे बघ आणखीन एक गोष्ट, आणि ती फार महत्वाची गोष्ट आहे की आपल्या दुश्मनाला मात्र आपली जी काही दुखरी नस आहे ना ती मात्र ओळखू यायला नकोय. आता अनिकाला मात्र आता दुखरी नस म्हणजे नक्की काय असते हे माहिती नसतं, म्हणून ती आता पुन्हा कामिनीला विचारते की तू काय बोलतेस. त्यावरती आता कामिनी म्हणते की बरं बाळा ठीक आहे, माझीच चूक होते.
आणि मला तुला हे सांगायचं आहे, तिला हे कळायला नको की तू कमळीला घाबरलेली आहेस म्हणून, आणि त्यामुळे मात्र ती काय होईल की ती तुझ्यावर आणखीनच दबाव टाकेल आणि त्याचा फायदा ती मात्र जास्त घ्यायला लागेल. त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर मात्र असे घाबरलेले भाव नकोय. तुझ्या चेहऱ्यावर मात्र असा महाजनांचा ऍटिट्यूड असला पाहिजे. कुठून सुद्धा आपण हरलो आणि कुठून सुद्धा घाबरलो हे मात्र चेहऱ्यावर अजिबात दिसायला नको. अगदी असं आपल्या चेहऱ्यावर आपल्या मनात काही असं दुःख नाही, भीती नाही कसलीही, असं मात्र तिला दाखवायचं आहे. आणि हे बघ, तुझ्या नखाची सुद्धा सर त्या कमळीला नाही हे लक्षात घे. आता नखाची सर्व नेमकं काय हे सुद्धा काही अनिकाला कळत नाही, म्हणून ती आपल्या नखांकडे बघत असते. त्यावरती रागिनी तिला समजावते आणि हसते. अनिकाला म्हणते की हे बघ अगं, मम्माला असं म्हणायचं आहे की तू गावच्या पेक्षा भरपूर बेस्ट आहे असं. त्यावरती कामिनी सुद्धा म्हणते की अनिका, तू खरंच खूप सुंदर आहे आणि या जगात मात्र तुझ्यापेक्षा सुंदर दुसरं खरंच कोणी नाही, आणि खरंच तुझ्या आजूबाजूला सुद्धा कोणीही फिरकू शकत नाही. तू खरंच अगदी बुद्धिमान आहेस आणि ह्या अगदी अन्नपूर्णाची जी काही महाजनांची आहे ना, तू त्या साम्राज्याची एकमेव अशी तू राणी आहे. म्हणून आता ती अनिकाला खुश करत असते. अनिका तशी आता स्वतःशी अगदी खूप हसत असते. हे बघ अनिका, अगं ती भिकारडी आहे आणि त्या भिकारडीला मात्र हे वैभव आहे, तर ते अनुभवाची अगदी लायकी सुद्धा तिची नाही हे लक्षात घे. त्यामुळे मात्र सगळा ॲटिट्यूड हा तुझा असला पाहिजे. त्यामुळे घाबरायचं नाही हे लक्षात घ्यायचं. फक्त आणि फक्त काय चेहऱ्यावर हसू ठेवायचं. हे बघ चल आता जेवण करून घे. त्यानंतर मात्र आता अनिका कामिनी मात्र गाडीतून आता ह्या कॉलेजवर येत असतात आणि तेवढ्यात आता जो वॉचमन आहे तर तो मात्र धावतच येत असतो आणि यांच्या गाडीला येऊन अगदी जोरात म्हणजे धडकतो. तर आता ड्रायव्हर हा जोरात ब्रेक दाबतो आणि गाडी थांबवतो. अनिका मात्र आता त्या वॉचमनवर खूपच चिडते. तुला बघून चालता येत नाही का, हो बाजूला. आता त्याला किती लागले, काय झाले, काहीच विचारपूस न करता रागानेच मात्र त्याला भडकून बाजूला करते. आणि आता हे दोघी कॉलेजवर येऊन पोहोचतात. कामिनी आता आत येते आणि डायरेक्ट मात्र कामिनी आतमध्ये येते. आता मात्र ते सर तिला चहा कॉफी बद्दल विचारतात, परंतु आता कामिनी म्हणते की नाही, मला पुढच्या वर्षीचे जे काही ऍडमिशन आहे तर त्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, चहा कॉफी वगैरे काही नकोय. तेव्हा मात्र सर म्हणतात की हे बघा मॅडम, अजून लास्ट सेमिस्टर आहे तर त्याचे पेपर्स झालेले नाहीत आणि त्यानंतर रिझल्ट आणि त्यानंतर ऍडमिशन होतील आणि पुढच्या वर्षीचा जो काही प्लॅन आहे तो आता रेडी नसतो. आता हे ऐकून कामिनी म्हणते की अरे बापरे, आपली प्रोसेस आहे ती इतकी स्लो आहे का. आणि हे बघा मी काय म्हणते, आणि आपण मात्र स्कॉलरशिप मध्ये जे काही फ्री सीट देत असतो ना, तर अशी कोणतीही एकही सीट भरायची नाही. तो काही आता हा फुकटचा दानधर्म आहे ना, तो आतापासूनच आपल्याला बंद करायचा आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला काय भोगावे लागतात याचं जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. म्हणजे आपल्याकडे राहायचं, फुकट शिकायचं, आपल्याकडेच खायचं आणि आपल्यावरच शिरजोरी करायची. नक्की तुम्हाला काय म्हणायचं. म्हणजे त्या कमळीचं उदाहरण घ्या. लायकी नसलेल्या माणसाला जर आपण ऍडमिशन दिले तर हे मात्र असंच होणार आहे, लक्षात घ्या. शिक्षणासाठी ती इथे आली, परंतु शिक्षण सोडून मात्र बाकीच्या सर्व गोष्टी ती करत बसते. त्या फुकटच्या शिक्षणाला काही किंमत आहे का, नाही ना. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की ही स्कॉलरशिप आहे ना, ती पूर्णपणे बंद करून टाकायची. त्यालाच फुकटचं ऍडमिशन द्यायचं नाही. तेव्हा आता सर ऐकून घेतात. त्यानंतर आता इकडे निंगी आणि शाळेतील सगळे काही स्टुडंट आहे तर ते मात्र आता कमळी कुठे गेली, ती अजून का आली नसेल म्हणून तिची वाट बघत असतात. आता तेथील एक स्टुडंट म्हणतो की कमळीला एरवी काही येण्यासाठी उशीर होत नसतो, पण आज इतका उशीर का झाला असेल. तेवढ्यात आता ही अनिकाची मैत्रीण म्हणते कमळी मात्र आता त्या महाजनांच्या बंगल्यावर राहायला गेलेली आहे. निंगी जवळ येऊन बसते आणि तिला विचारते की काय ग निंगू पिंगू, तू कमळी बरोबर नाही का तिकडे राहायला गेलीस. आणि बिचारी निंगी, तू खरंच तुला एकटीला टाकून गेलीस. अगं गावाकडून येताना मात्र तुम्ही एकत्र दोघी आल्या होत्या. बरोबर आहे, कारण श्रीमंत झाल्यानंतर मात्र लोक आता असंच वागणार, म्हणून ती आता निंगीला हिणवते. तेव्हा आता निंगीला खूप राग येतो. निंगी मात्र त्या सिम्सला म्हणते की तू गप्प बस. कमळी फक्त माझी मैत्रीण नाही, माझी बहीण आहे ते, आणि काल रात्री मात्र ती माझ्यासाठी खूप भारी डबा घेऊन आली होती आणि आम्ही दोघी एकत्र बसून जेवलो सुद्धा. कळले ना आता तुला सर्व, त्यामुळे शांत बस. आता सिम्स तिला म्हणते की हे बघ, तू सुद्धा येते फुकटच शिकते, ते पण अन्नपूर्णा आजी आहे ना, कमळीची आजी, तर तिच्या कॉलेजमध्ये. म्हणून ती निंगीला आता पुन्हा बोलत असते. आता निंगी तिला म्हणते की हे बघ, तू काही माझ्या कमळीला ओळखलेलं नाही, ती तुझ्यासारखी नाही, ती आता येईल आणि आमच्यामध्ये पहिल्यासारखीच राहिली हे लक्षात घे. तेव्हा आता सिम्स म्हणते की बरं ठीक आहे, बघूयात काय होते. आणि हे बघ निंगे, तुला सांगून ठेवते की पैसे आल्यानंतर माणूस मात्र बदलतो हे लक्षात घे. बघूयात आपण. आणि तेवढ्यात आता अनिका आणि तिची दुसरी मैत्रीण येते आणि तेवढ्यात मात्र गाडीतून आता कमळीची एंट्री होते. तेव्हा आता कमळी जेव्हा गाडीतून खाली उतरते तर तेव्हा सगळेजण कमळीकडे बघत असतात. तर आता अनिका आणि तिच्या मैत्रिणी मात्र रागाने कमळीकडे बघत आहे.
आहे. निंगीला मात्र खूप आनंद होतोय. आता अनिका रागानेच आपल्या मैत्रिणीच्या कानामागे देते आणि तेथून रागाने निघून जाते. त्यानंतर मात्र आता इकडे कमळी सगळ्यांकडे बघत असते. तिला सर्वांना बघून आनंद होतो. तर आता इकडे दुसरीकडे गौरी मात्र अजूनपर्यंत विचारच करत असते. तिच्या मनामध्ये हाच विचार आहे की माझ्या कमळीची जागा कोणी घेतली असेल. हे जे काही चाललेलं आहे, जे होतंय ते चुकीचं आहे की अगदी कसं होतं तेच कळत नाही. परंतु एका दृष्टीने मात्र आता बरं सुद्धा आहे, जाऊन दे. कारण आता तेथे ती दुसरी मुलगी आलेली आहे म्हणून ती कमळीला तरी आता शोधून नाही काढणार आणि तिच्या जागेवर आलेली नक्की ती मुलगी आहे तरी कोण याचाच ती आता विचार करत आहे. आणि तेवढ्यात आता गौरीचं लक्ष समोर असते. दूध उतू जात आहे याकडे काही गौरीचं लक्ष नसल्यामुळे तेवढ्यात तेथे ऋषी येतो. ऋषी मात्र अगदी हे बघतो आणि मावशी करत तो अगदी घाईने गॅस बंद करतो. त्यावरती ऋषी म्हणतो की मावशी तुमचं लक्ष कुठे आहे, दूध आता उतू गेलं असतं. आता गौरी म्हणते की सॉरी माझं लक्ष नव्हते. तर आता ऋषी म्हणतो की ठीक आहे लक्ष द्या आता. आणि गौरी आता ऋषीला विचारते की हे बघा ऋषी बाबा, अन्नपूर्णा आजींची मोठी नात कशी आहे हो. ऋषी कमळीचा जो फोटो आहे तर तो आपल्या मोबाईल मध्ये आता गौरीला दाखवायला घेतोय. मात्र तो कमळीचा फोटो दाखवायला घेतो आणि तेवढ्यात त्याला एक फोन येतो. तेव्हा तो गौरीला म्हणतो की ठीक आहे मी तुम्हाला नंतर दाखवितो. म्हणून आता तो घाईने तिकडे फर्स्ट एड बॉक्स वगैरे घेतलं की नाही, काही केले का पट्टी वगैरे असं विचारतो आणि गौरीला म्हणतो की ताई मला निघावं लागेल. म्हणून आता ऋषी धावतच निघून जातो आणि कमळीचा तो फोटो मात्र बघता बघता राहिलेला असतो. त्यानंतर मात्र इकडे कॉलेजवर आता कमळी ही निंगीच्या समोर येते आणि पहिल्यांदा निंगीला घट्ट मिठी मारते. आता निंगी म्हणते की अगं कमळी काय येण्यासाठी तू कॉलेजवर इतका उशीर केला. तेव्हा आता कॉलेजचा एक मित्र म्हणतो की अगं इकडे काय झालं, म्हणजे अनिकाची गाडीने आहे ना तर तिने मात्र आता दत्तू काकांना उडवलं. त्यावर निंगी म्हणते की हो आणि वर त्यांनाच बडबड करून निघून गेली. त्यावरती कमळी विचारते की त्यांना फार लागलं तर नाही ना. तर आता तेथील आता स्टुडंट म्हणतो त्यांचा हात आहे तर फ्रॅक्चर झाला, आम्ही तात्पुरतं फर्स्ट एड केलेला आहे आणि बाकीचे मुलं त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेलेले आहे. त्यावर निंगी म्हणते की ही माणूस आहे की जनावर ते सुद्धा कळत नाही. आता कमळीला फार राग येतो. कमळी म्हणते की आता यांना माणसाची सुद्धा अगदी काळजी राहिलेली नाही. तर च्या आवारातील सगळ्या काही गाड्या आहेत तर त्या गेटच्या बाहेर काढायला सांगितल्या पाहिजे असे ती आता ठरवते. आणि ती वॉचमन काकांजवळ येऊन म्हणते की आजपासून गेटच्या आत कोणीही गाडी आणायची नाही आणि सगळ्यांना सुद्धा तेथे बोलावते. सगळ्यांना ओरडून सांगते की म्हणजे आजपासून कॉलेजच्या गेटच्या आत कोणीही गाडी लावायची नाही आणि हा नियम सगळ्यांना पाळावा लागेलच. आपल्या कॉलेजच्या बाहेर पार्किंग आहे तर तेथे सगळ्यांनी सगळ्यांच्या गाड्या लावायच्या आणि आतमध्ये मात्र चालत यायचं. आणि प्रिन्सिपल सरांकडे जाऊन मात्र मी हा नियम कसा अंमलात आणता येईल याच्याबद्दल चर्चा करते असे आता कमळी सगळ्यांना सांगते. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.